नमस्कार मंडळी. तर मक्याचे भरपूर पदार्थ आहेत आणि खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे खाल्लेले आहेत. तर आज आपण भन्नाटाची रेसिपी घेऊन आलेला आहोत. नवीन पदार्थ सगळ्याला आवडेल असा आणि मुलांना फावल्या वेळेत मधल्या वेळेत खायला आणि पूर्ण फॅमिली एन्जॉय करण्यासाठी चीज कॉर्नची आपण रेसिपी पाहत आहोत. खूप छान, झटपट, अप्रतिम आणि अफलातून लागणारी आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला मका निवडून घ्यायची आहे आणि मका कुकरला लावायची आहे. कुकरला लावल्यानंतर मस्त 3-4 शिट्ट्या आरामात करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपल्याला एक साईडला त्याची तयारी करायची आहे. हे बघा, ढोबळी मिरची आहे, गाजर आहे आणि कांदा आहे. एक घेतलेला आहे सगळं आणि खूप छान असं कट करून घेतलेलं आहे, सॉफ्ट धुवून वगैरे. आणि ते पॅनवरती टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मस्त घी ॲड करायचं आहे आणि अलटून पलटून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे, मक्याचे पदार्थ आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चीज कॉर्न बनवत आहोत. मस्त भन्नाट असा पदार्थ आहे. चीज कॉर्न रेसिपी आहे. खूप छान क्रीमी आणि यम्मी आहे. अगदी तुम्ही 1 वर्षाच्या बाळाला जरी दिलं तरी ते खाईल आरामशीर. यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ, जिरे आणि मस्त अलटून पलटून ॲड करायचा आहे. त्यामध्ये थोडासा चाट मसाला ॲड करायचा आहे. तर हे मस्त मऊ होईपर्यंत अलटून पलटून घ्यायचं आहे पूर्ण. आणि हे झालं की मग याच्यावरती थोडंसं पॅन 1 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपले मक्याचे कणीस म्हणजे कॉर्न शिजून झालेले आहेत. चेक करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असे दबून गेले पाहिजेत. पूर्ण त्याचं गाळ पण झाला नाही पाहिजे. राईससारखा थोडेफार राहिले पाहिजेत असे. आपण जसे मार्केटमध्ये खातो तसेच, म्हणजे चावताना आनंद घेता आला पाहिजे असं. दुसरीकडे लगेच पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये खूप सारं तूप टाकायचं आणि त्यामध्ये सर्वात प्रथम तुपामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा आहे. मैदा ॲड करून हलवून मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. मैदा गरम झाला, मस्त भाजून निघतं तुपामध्ये आणि मग थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मग अजून एकदा चमच्यानं फिरवायचं आहे. ज्या गाठी झालेल्या आहेत त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत. म्हणजे मस्त मिक्स करायचं आहे. त्यामध्ये एक कप दूध ॲड करायचं आहे. दूध ॲड केल्यानंतर पण आपण मस्त मोठ्या पॅननं असं फिरून घेणार आहोत. त्यातल्या गाठोळ्या काढणार आहोत आणि चीज बटर टाकलेलं आहे. बघा, मी एकच टाकलेलं आहे कारण क्वांटिटी खूप थोडी आहे, त्यामुळे 1 बटर पुरेसा आहे. तुम्ही जर क्वांटिटी वाढवली तर 2 बटर घेणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये मस्त फिरून छान दूध टाकल्यानंतर बघा, त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी साखर आणि आपण ढोबळी मिरची सगळं कट केलेलं ते सगळं ॲड करायचं आहे त्यामध्ये आणि छान असं झाकून ठेवायचं आहे मस्त. आणि वरनं शेवटी चाट मसाला ॲड करायचा आहे. बघा कशी भन्नाट रेसिपी झालेली आहे. 1 नंबर. नक्की करून खा.